आयातुल्लाह अली खामेनाईंचं अभेद्य सुरक्षा भेदण्यासाठी अमेरिकेने गेल्या काही दिवसांपासून करडी नजर ठेवलेली होती। सॅटेलाइट आणि गुप्तचरांकडून इत्थंभूत माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने ऑपरेशन एपिक फ्युरी राबवलं आणि आपल्या शत्रूचा अचूक वेध घेतला। नेमकं काय घडलं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। حضرت آیت الله العظما امام خامنه ای درود می‌فرستیم. तेहरानच्या मध्यभागी वसलेला बैत रहबारी नावाचा किल्ला भीषण हल्ल्यात उद्ध्वस्त झाला आहे। अमेरिकेचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात सगळं काही नष्ट झालंय। शुक्रवारी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला खामेनी ठार झाला। पण या हल्ल्यापूर्वी इथं परिस्थिती काही वेगळीच होती। हाऊस ऑफ लीडरशिप नावाने ओळखल्या जाणाऱ्या याच अभेद्य किल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता खामेनी राहत होता। इथूनच तो आपल्या सहकाऱ्यांना आदेश देत होता। इराणच्या सत्तेची सगळी सूत्र खामेनी इथूनच हलवत होता। अमेरिका आणि इस्रायलकडून नाकाबंदीनंतरही खामेनी यांनी आपल्या समर्थकांसमोर इथूनच जाहीर भाषण केलं होतं। त्यामुळे बैत रहबारी हे अमेरिका आणि इस्रायलच्या टार्गेटवर होते। खामेनीला संपवण्यासाठी महिन्याभरापूर्वी अमेरिका आणि इस्रायलमध्ये गुप्त मिशन सुरू झालं। त्या मिशनचं नाव होतं ऑपरेशन एपिक फ्युरी। अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA आणि इस्रायलच्या मोसादने संयुक्तपणे हे मिशन सुरू केलं होतं। त्यांचा एक उद्देश होता आणि तो म्हणजे इराणचा सर्वोच्च नेता खामेनीचा खात्मा करणं। खामेनीच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात होतं। त्यासाठी सॅटेलाइट्स पासून तर गुप्तचर यंत्रणांपर्यंत सगळेजण कामाला लागले होते। बैत रहबारीमध्ये सुरू असलेली माहिती गोळा केली जात होती। खामेनीची सुरक्षा कशी भेदायची याची तयारी केली जात होती। पण ते काम काही सोपं नव्हतं। इराणच्या सैन्याचा गराडा खामेनी भोवती होता। बैत रहबारीमध्ये मोठमोठी बंकर्स तयार करण्यात आली होती। अमेरिकेच्या गुप्तचरांना सुगावा लागू नये म्हणून कोणताही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जात नव्हता। खामेनीच्या संरक्षणासाठी 4000 स्पेशल गार्ड तैनातही करण्यात आले होते। पण अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचरांनी खामेनीला अचूक हेरलं। पहाटेच्या वेळी त्यांनी डाव साधला। एकाच वेळी लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्रांनी बैत रहबारीवर जणू आकाशातून आग ओकली। क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा केला। इराणच्या रडारवर चकवा देत भीषण हल्ला केला। टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्रांनी तळघरं उद्ध्वस्त केली गेली। कुणालाही काही कळायच्या आत होत्याचं नव्हतं झालं। अमेरिका आणि इस्रायलचा हा हवाई हल्ला म्हणजे जणू आकाशातून मृत्यू अवतरला होता। जवळपास 3 दशकांहून अधिक काळ इराणवर खामेनीची सत्ता होती। इराणला अण्वस्त्र सज्ज करण्याचा चंग खामेनींनीच बांधला होता। रशिया आणि चीनच्या मदतीनं इराणनं अण्वस्त्र सज्जतेसाठी प्रोग्राम सुरू केला होता आणि त्याचीच भीती अमेरिका आणि इस्रायलला वाटत होती। इराणमधील सत्ता उलथवून टाकणं किंवा खामेनीला संपवणं हेच अमेरिका आणि इस्रायलचं लक्ष्य होतं आणि अखेर शुक्रवारी या दोन्ही देशांनी त्यांचं ऑपरेशन यशस्वी केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।